डेंजर एंडचं काम होतं आणि रिस्क मात्र नको घेऊ असं सांगितलं दीपू माळी यांनी. अनुभव आहे दीपू माळी यांच्या अगदीच खात्यामध्ये, कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा कशा पद्धतीने, अशा पद्धतीचे मोठमोठे टार्गेट कशा पद्धतीने फेस करायचे असतात. डेफिनेटली धावसंख्या झाल्या त्या 43 धावा षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर. आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. VC एंटरप्राइजेस नीड 35 रन्स ऑफ 18 बॉल्स. VC एंटरप्राइजेस नीड 35 रन्स अपॉज 18 बॉल्स. 18 चेंडूंमध्ये 35 धावांची इथे आवश्यकता आहे. 18 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज मैदानादरम्यान दाखल होतोय. योगेश नवीन गोलंदाज आणि समोर दीपू माळी. योगेश आणि दीपू माळी, काय घडेल मैदानामध्ये. 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. 18 गेंदे और 35 रन. योगेश ऑन द ट्रॅक, राइट अँड राउंड द क्रीज. या वेळेला दीपू माळी यांच्या बॅट मधून लगातारचा हा पहिलाच षटकार आणि पहिलाच दिमाखदार षटकार. दीपू माळी आता मात्र फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीचा बॅट्समन आहे. आल्या आल्या अगदी फक्त लेंथला ओळखली आणि ज्याप्रमाणे चेंडू डिलिव्हर केला योगेशांनी, त्या चेंडूवर लगेचच मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेंचा षटकार. दुसरा चेंडू योगेशांचा. दुसऱ्या चेंडूला देखील फ्लॅटिस्ट षटकार. 2 चेंडू दीपू माळी यांच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार. क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल अंदाजामध्ये दीपू माळी यांचे 2 चेंडू आणि 2 लगातारचा दुसरा षटकार. आपल्या संघासाठी 2 चेंडू आणि 12 धावांची खेळी. समोर योगेश यांच्या डोक्यावर आता मोठा परिणाम आणि मोठा प्रेशर. धावसंख्या 55. तिसरा चेंडू. ओ जस्ट मिस. हा चेंडू जर कनेक्ट झाला असता तर तिसरा लगातारचा षटकार आला असता, परंतु कमबॅक गोलंदाजाचं देखील आहे. कौतुक गोलंदाजाचं देखील आहे. वाव वाव वाव, वॉटर बॉल. या वेळेला अगदीच थोडस वाईड असेल, ऑफस्टिकच्या जरासा बाहेर होता, परंतु कमाल आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज योगेश यांचं देखील, कारण दीपू माळी सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला टर्न गोलंदाजी करायची असेल आणि अशी गोलंदाजी करत असताना जर तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकलेत, त्यांच्या रडारमध्ये चेंडू टाकलेत, तर परिणाम असेच दिसतील. हा देखील चेंडू सीमारेषे पार आहे आणि या चेंडूवर देखील मॅक्सिमम षटकार आहे. दीपू माळी आता मात्र चांगल्याच फॉर्म मध्ये. बरसो रे बरसो. पुन्हा एकदा दीपू माळी यांच्या बॅट मधून हा जातोय आकाशामध्ये. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी मॅक्सिमम षटकार. 6 धावा. तब्बल 68 धावा झाल्यात. विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आणि दीपू माळी जोपर्यंत मैदानावर आहेत तोपर्यंत अगदी मॅचचा चेहरा हा कधी संपुष्टात येईल हे मात्र सांगू शकत नाही आहेत. योगेशच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा दीपू माळी. पुन्हा एकदा दीपू माळी. पुन्हा एकदा तोच रिझन, तोच लेन, तोच डिसिजन आणि चेंडूला पुन्हा एकदा त्याच रिझन मधून बाहेर काढलाय. सीमा रेषे बाहेर. 6 धावा षटकार. 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवणारा आजच्या संपूर्ण दिवसामधला पहिला खेळाडू मिस्टर दीपू माळी.